नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या भारतीय जवानांप्रती तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ठाणे महानगरपालिका शाळांमध्ये हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत भारतीय जवान व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पत्रलेखन अभियान राबवण्यात आले. शहरातील विविध महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्डवरती जवान व पोलिसांना पत्र लिहून त्यांच्या शौर्याला, धैर्याला आणि देशसेवेला मनापासून सलाम केला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय अभिमान आणि सैनिकांप्रती आदराची भावना रुजवणे तसेच देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा होता. उपायुक्त डॉक्टर मिताली संचिती, शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. महानगरपालिका शाळा क्रमांक 1, शाळा क्रमांक 60, बाळकुम शाळा क्रमांक 11, राबोडी शाळा क्रमांक 64, शाळा क्रमांक 55, आझादनगर शाळा क्रमांक 62, कासारवडवली शाळा क्रमांक 56 ओवळा, भाईंदरपाडा हिंदी स्कूल, आदर्श इंग्लिश स्कूल या विविध शाळांमध्ये जवान पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पत्रलेखनाचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्व शाळांमध्ये या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. परबवाडी येथील शाळा क्रमांक 18 मध्ये हा उपक्रम विशेष उत्साहात पार पडला. यावेळी ठाणे महानगरपालिका सभागृह नेते हनुमंत जगदाळे, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संखे, स्थानिक नगरसेविका नम्रता भोसले, वागळे पोलीस स्टेशनच्या आरटीओ पोलीस अधिकारी सौ मुल्ला तसेच इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. तसेच गटाधिकारी संगीता बामणे, URC 2 चे प्रमुख रवींद्र पाटील, गटप्रमुख निलिमा पाटील, CRC समन्वयक आशा पाटे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना लिहिलेल्या पत्रांचं कौतुक करून त्यांचा उत्साह वाढवला. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक खासगी भागीदारांच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बस स्थानके, इतर वास्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता आयकॉनिक आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात. तसेच नागरिकांना सुविधा देखील मिळाव्यात हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. एसटीच्या जागा PPP तत्वावरती विकसित करण्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सविस्तर आढावा घेतलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची यावेळी उपस्थिती होती. प्रवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा देतानाच एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या मालमत्तांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करावा असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलंय. यावेळी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी सादरीकरण केले. एसटी महामंडळ दररोज सुमारे 55 लाख प्रवाशांची वाहतूक करते. महामंडळाच्या ताफ्यात 15,500हून अधिक बसेस असून राज्यभर बस स्थानके आणि आगारांचे मोठं जाळं आहे. मात्र अनेक बस स्थानकांच्या इमारती 40 वर्षांहून अधिक जुन्या असून कालबाह्य पायाभूत सुविधांमुळे प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र एसटी महामंडळ 2.0 अंतर्गत आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी केंद्रित बस स्थानकांच्या विकासावरती भर देण्यात येत आहे असं ते म्हणाले. टेस्लाने लेक शोर ठाणे येथे ठाण्यात डेस्टिनेशन चार्जिंग स्टेशन सुरू केलंय.
भारतात रेफर अँड अर्न प्रोग्राम लॉन्च केला. टेस्लाने आज लेक शोर ठाणे येथे आपल्या नवीनतम डेस्टिनेशन चार्जिंग स्थानकाच्या उद्घाटनाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये 4 डेस्टिनेशन चार्जेस AC आहेत. प्रत्येकाची क्षमता 18 kW आहे. UB पार्किंग क्षेत्रात धोरणात्मक स्थितीत ही साईट 99.95% अप टाइमसह अखंड प्लग इन चार्ज अँड गो चा अनुभव देते, ज्यामुळे ठाणे परिसरातील टेस्ला मालकांना खरेदी किंवा जेवण करताना विश्वासार्ह आणि सोयीस्कर चार्जिंग सुविधा मिळते. चार्जिंग साईटच्या उद्घाटनासोबतच टेस्ला 12 ते 19 ऑगस्ट दरम्यान लेक शोर ठाणे काउंट्री यार्ड येथे ठाण्यातील पहिल्या टेस्ला एक्सपिरियन्सचं आयोजन करण्यात आलं आहे. मार्गदर्शित वॉक अराउंड आणि इमर्सिव्ह प्रोडक्ट एक्सपिरियन्सद्वारे अभियंत्यांना प्रदर्शनातील मॉडेल Y आणि मॉडेल YL पाहता त्यांचा अनुभव घेता येईल. टेस्ला वेबसाईटवर साइन अप करून टेस्ट ड्राईव्ह बुक करता येते. टेस्लाने नुकतंच भारतातील आपल्या रेफर अँड अर्न प्रोग्रामच्या लॉन्चिंगची घोषणा केली आहे. विद्यमान टेस्ला मालक आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना टेस्ला खरेदी करण्यासाठी रेफर करू शकतात. त्यांनी रेफर केलेल्या आणि वाहनांची डिलिव्हरी घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत सुपर चार्जिंग किंवा नवीन टेस्लासाठी INR 11,000 मिळवा. रेफर लिंक वापरून नवीन टेस्ला ऑर्डर करणाऱ्या पहिल्या 10 लोकांना त्यांच्या खरेदी किमतीवरती 22,000ची सूट मिळेल. हा कार्यक्रम टेस्लाच्या वाढत्या समुदायाला आणखी मजबूत करतो. देशभरात EVचा स्वीकार वेगाने वाढत आहे. देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार वेगाने वाढतोय. यामध्ये 2138 लिटरची कार्गो स्पेस, 5 प्रवाशांपर्यंत बसण्याची क्षमता, 0 ते 100 किलोमीटर वेगाने 5.9 सेकंदात गाठण्याची क्षमता आहे. तर WLTP नुसार याची रेंज 500 किलोमीटरपर्यंत आहे. याची किंमत 50,89,000 आहे. तर फायनान्स ऑफर अंतर्गत EMI पासून देखील याची सुरुवात करण्यात येते, ज्यामध्ये डाऊन पेमेंट 6 लाख इतके कमी असू शकते, असं यावेळी सांगण्यात आलं आहे. यहाँ पर विवियाना मॉल थाने के अंदर में अपना डेस्टिनेशन चार्जर का ऑपरेशन शुरू करा है. ये हमारा तीसरा चार्जिंग फैसिलिटी है मुंबई के अंदर में. हमारा ऑलरेडी चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर हमने बिल्ड करा है BKC के अंदर में. फिर हमने नवी मुंबई के अंदर में एक चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर ओपन करा है और अब ये हम थाने के अंदर में आज यहाँ ओपन कर रहे हैं. ऑब्जेक्टिव क्या है कि मुंबई जो आइलैंड सिटी है उसके अंदर में जो 3 उसके मेन हब्स हैं जहाँ पर कंज्यूमर्स रहते हैं, आज हम अपने चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर से उन तीनों हब्स को कवर कर पा रहे हैं. टेस्ला जो चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर बनाता है वो कस्टमर के लाइफस्टाइल के अराउंड में बनाता है, जहाँ पर कस्टमर डाइनिंग के लिए जाते हैं, शॉपिंग के लिए जाते हैं, एंटरटेनमेंट मूवीज़ के लिए जाते हैं, उसके अराउंड में बनाते हैं. तो द रीज़न हम लोग यहाँ पर विवियाना मॉल के अंदर में प्रेजेंट है क्योंकि ये एक इस एरिया का बहुत ही पॉपुलर डेस्टिनेशन है हमारे कस्टमर्स के लिए, जहाँ पर वो लोग शॉपिंग, डाइनिंग, मूवीज़, एंटरटेनमेंट के लिए आते हैं. सो व्हेन दे आर कमिंग वो अपना कार यहाँ पर पार्क कर सकते हैं, चार्जिंग पे लगा सकते हैं और जब वो 3-4 घंटा मॉल में स्पेंड करके वापस आएंगे तो उनका कार कम्प्लीटली चार्ज हो सकता है. सो दिस इज़ द फैसिलिटी जो हम यहाँ पर एक्सटेंड कर रहे हैं. थाने के अंदर में हम लोग एक और फैसिलिटी कस्टमर्स को एक्सटेंड कर रहे हैं. विवियाना मॉल के अंदर में टेस्ला अगले 7 दिन के लिए यहाँ प्रेजेंट है. कस्टमर्स आकर के हमारी गाड़ियों को एक्सपीरियंस कर सकते हैं, टेस्ट राइड ले सकते हैं. जो टेस्ला की यूनिक टेक्नोलॉजी है, जो हम बोलते हैं AI ऑन व्हील्स, उसको आकर के एक्सपीरियंस कर सकते हैं. जैसा मैंने आपको अभी बताया कि हम लोगों ने अभी ग्रॉक AI असिस्टेंट को अपनी गाड़ियों के अंदर में लॉन्च करा है, जिसके द्वारा कस्टमर्स केवल वॉइस कमांड से गाड़ियों के कई फीचर्स को कंट्रोल कर सकते हैं. जैसे AC का टेम्परेचर रिड्यूस करना है, कोई अपना प्रेफर्ड सॉन्ग प्ले करना है, केबिन लाइट्स ऑन करना है. सो ऐसे बड़ी सारी फैसिलिटीज़ वो अब वॉइस से ऑपरेट कर सकते हैं, जो कि दिखाता है व्हाट इज़ द फ्यूचर ऑफ मोबिलिटी. हम लोग बटन से टच पे मूव करे थे एंड हाउ टेस्ला इज टेकिंग इट टू द नेक्स्ट स्टेप, जिसपे हम वॉइस पे मूव कर रहे हैं. ठाण्याच्या भविष्यातील पाणी प्रश्नासाठी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे. शिलार आणि पोशीर प्रकल्पातून 600 MLD पाणी मिळवण्याच्या मागणीसोबतच इतर जलस्रोतातून अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकते का याची चाचपणी करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. तसेच काळू धरणाचे प्रलंबित न्यायालयीन प्रकरण जलद गतीने निकाली काढण्यासाठी ते फास्ट ट्रॅक करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेता शिलार व पोशीर प्रकल्पांमधून ठाणे महानगरपालिकेस एकूण 600 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसंदर्भात जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीत ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने भविष्यातील पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली। शिलार आणि पोशीर प्रकल्पांमधून प्रत्येकी 300 MLD असं एकूण 600 MLD पाणी ठाणे महानगरपालिकेस उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी शासनाकडे केली आहे। स्टेशन परिसरातून रोज लाखो प्रवासी प्रवास करत असून तेथील उर्मट रिक्षा चालकांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे। याबाबत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून महत्त्वाच्या सूचना केल्यात। तसेच या परिसराची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित 119व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमामध्ये आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली आहे। ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून रोज 9 लाख प्रवासी प्रवास करत असून त्यांना काही बेशिस्त रिक्षा चालकांचा त्रास नाहक सोसावा लागतोय। हे रिक्षा चालक उर्मटपणा करतात, शिवाय अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत। याबाबत नगरसेविका नम्रता कोळी आणि उषा वाघ यांनी तक्रारी केल्या असून बुधवारी अधिकाऱ्यांसोबत येथील पाहणी करणार असल्याचं केळकर यांनी सांगितलंय। येथे इमर्जन्सी वाहनांकरिता सुरू केलेल्या मार्गिकेमध्ये इतरही रिक्षा चालक घुसखोरी करतात, त्यामुळे प्रवाशांना अडथळा निर्माण होतो। त्यामुळे ही मार्गिका बंद करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केल्याचं केळकर यांनी सांगितलंय। वागळे इस्टेट येथील अंमली पदार्थांचे सेवन कॉलेज विद्यार्थी असल्याचा प्रकार उघडकीस आला असून तेथील नगरसेवक अमित सरया सुरेश कांबळे यांना निवेदन दिलं असून याबाबत बोलताना केळकर यांनी संताप व्यक्त केलाय। शाळा कॉलेजच्या आवारामध्ये जर अंमली पदार्थ मिळत असतील तर अधिकारी कारवाई का करत नाहीत, तर ही चिंतेची बाब आहे। सहआयुक्तांशी याबाबत बोलणं झालं असून कारवाई होणार नसेल तर भाजपाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा केळकर यांनी दिला आहे। गेली 4 वर्ष हुक्का पार्लर चळवळ राबवत असून आता ड्रग्ज विरोधात देखील नागरिकांना बरोबर घेऊन चळवळ सुरू करणार असल्याचं केळकर यांनी सांगितलंय। स्टेशनवर जी रिक्षा स्टँड आहे, टॅक्सी स्टँड आहे बघा, ठाणे स्टेशनवर 9 लाखाच्या वर कम्युटर्स रोजच्या रोज प्रवास करतात आणि ज्यावेळेला ते स्टेशनवर उतरतात त्यावेळेला त्यांना जर सहज आणि योग्य पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने रिक्षा उपलब्ध झाली नाही तर त्यांना तासनतास बराच वेळ त्या ठिकाणी त्यांना वेटिंगला राहायला लागतं आणि त्या ठिकाणी अंधाधुंदपणे त्या ठिकाणी हे काम चालू आहे। काही रिक्षावाले जसे प्रामाणिक आहेत, योग्य पद्धतीने वागणारे तसे काही रिक्षावाले हे त्या ठिकाणी दादागिरी करून उर्मटपणे त्या ठिकाणी प्रवाशांशी पण वागतात, अधिकाऱ्यांनाही जुमानत नाही। तर त्या ठिकाणच्या संबंधामध्ये देखील त्यांनी आमची नगरसेविका आहे तिने देखील मला तक्रार दिलेली आहे, नम्रता कोळीने, आमच्या विशाल वाघने देखील तक्रार दिलेली आहे आणि बुधवारी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दौरा करणार आहोत। पण तत्पूर्वी पहिली लेन जी आहे ती लेन फक्त इमर्जन्सी वाहनांकरता जी ठेवलेली होती ती जी त्यांनी ओपन केली ती ताबडतोब बंद करा म्हणून मी ACPला सूचना दिलेली आहे। कारण की त्या ठिकाणी ते लोक दुसरे रिक्षावाले जे आहेत ते बसताना ठोकतात आणि त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो आणि त्या ठिकाणी मनमर्जीप्रमाणे लांबच्या भाड्यांना तिथे मागणी केली जाते। तर ते देखील पुढच्या काळामध्ये त्याचा बंदोबस्त पहिली लेन जी आहे ती बंद केली जाणार आहे। बाकी काही ठिकाणी ओशी मिळत नसते, काही ठिकाणी आज तर ते पडघा भागामधले लोक आले होते, त्यांचे इथे ॲडिशनल तहसील ऑफिस जे आहे ते मंजूर होतं, परंतु कुठल्या ना कुठल्या तांत्रिक अडचणीमुळे ते राहिलं। तीही लोकांनी मागणी केली। आपणही कलेक्टर साहेबांशी बोलून त्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि प्रशासकीय दृष्टीने देखील ते सोपं आहे। पडघ्यासारख्या ठिकाणी कलेक्टर आहे, तहसील ऑफिस चालू करणं अतिरिक्त, तर त्याच्यावर देखील पुढच्या काळामध्ये तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।